भागवताचं हे वैशिष्ट्य आहे की जिवंतपणे ती मुक्ती देते. मुक्तीचा भास नाही, मुक्तीचं परिपूर्ण ज्ञान. आणि ती आपल्याला ठामपणाने पटवून देते की आपण कोण आहोत. कोहम मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहम न च श्रोत्र जिव्हे न च घ्राण नेत्रे न व्योमोर न भूमी न तेजो न वायू चिदानंद रूप शिवोहम शिवो. मी मन बुद्धी चित्त अहंकार नाही आहे. अंतकरण चतुष्टय म्हणतात. मी पंचमहाभूतांनी बनलेला देह नाही. न व्योमोर न भूमी न तेजो न वायू. मी कोण आहे? मी चिदानंद रूप शिवोहम. अहम निर्विकल्पो निराकार रूपो. मी निर्विकल्प आहे. मी दिसतोय. श्रीमद शंकराचार्यांना विचारला होता त्यांचा परिचय, तेव्हा त्यांनी आत्मशतक लिहिलं. हे रोज सकाळी एकदा तरी म्हणावं, स्वतःशी म्हणावं, आणि मग त्याचा परिणाम दिवसभर आपल्यावर राहतो. अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभू व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणा. याच्यापेक्षा काय स्वतःची ओळख करून द्यायची असते. सदा मे समत्वम न मुक्तिर्न बंधम चिदानंद रूप शिवोहम शिव. मला बंध नाही, मला मुक्ती नाही. मी सर्वगत सर्वत्र सर्ववेळी स्थायी रूपानं शाश्वत रूपानं असणार आहे. म्हणजे कोण आहे? तर मी चैतन्य स्वरूप आहे. आणि चैतन्य हेच ईश्वरी स्वरूप आहे. म्हणजे मी चेतनेचा अंश आहे. मी चेतना आहे. खरं म्हणजे चेतनेशिवाय काहीच नाही, तो आहे. पण मी स्वतःला समजतोय की मी मन बुद्धी चित्त अहंकार आहे. मी पंचमहाभूत आहे. मला आई आहे, मला वडील आहे, मला जात आहे, मला धर्म आहे, मला अमक आहे, मला. शंकराचार्य म्हणतात की यातलं काही मला नाही. मला न भोजन आहे न भोगता आहे, काहीच नाही. मी निर्विकल्प आहे. इट्स अ ब्युटिफुल टर्म इन वेदा. निर्विकल्प. काही विकल्पच नाही. देर इज अ नो कन्फ्युजन ॲट ऑल. आणि दुसरा निर्विकल्प म्हणजे याला कुठलं तोड नाही, दुसरा कुठलं, इसके कोई साने नाही. ह्याच्याबरोबर एकमेवा द्वितीय आहे, वन अँड ओनली. इतकं सुंदर आहे. आणि मग अशा पद्धतीनं मी जर चिदानंद रूप शिवोहम शिवोहम असेन आणि हे एकदा मला ज्ञान झालं तर मला कसलं दुःख असणार आहे. मी जेव्हा देह आहे म्हणतो तेव्हा देहाचं दुःख आहे. मी जेव्हा मन बुद्धी चित्त अहंकार म्हणतो तेव्हा मनाचं दुःख आहे, चित्ताचं दुःख आहे. मी ह्याच्या पलीकडे आहे. मला कशाचं दुःख आहे. आणि हे ज्ञान आपल्याला भागवतातल्या छोट्या छोट्या प्रसंगातून कथातून. भागवत पलायनाचा ग्रंथ नाही, पहिल्यांदा डोक्यात घ्या. म्हातारपणी निवृत्ती सगळं नश्वर असलं नाही. यातलं प्रत्येक चरित्र हे खणखणीत पुरुषार्थ करून अभूतपूर्व ऐश्वर्य मिळवून सेतू हिमाचल सत्ता प्राप्त करून इतकं सगळं वैभव कुबेराचं पायाशी लोळतं ठेवून एका क्षणी म्हणतो की अहम निर्विकल्पो निराकार रूप. हा आहे हिंदू स्वभावाचं लक्षण. आणि आपण मरताना सुद्धा किल्ली सोडायला तयार नसतो. मग मी हिंदू आहे. कसं काय हिंदू आहे तो? किल्ली नाही सुटत. किल्ली तर खूप लांबची गोष्ट झाली. पाठीला टेकायचा तक्क्या जरी बदलला ना तरी आजोबांना राग येतो. अहम निर्विकल्पो निराकार रूप. सगळं वरवरच. मग भागवत आपल्याला ते सांगतं. भागवत म्हणते की परम आनंदी हो, कायमचं सुख तुला प्राप्त होऊ दे. छोटी छोटी सुख नको. 1 तासाचं सुख पाहिजे का तुला? झोप काढ. इथे नाही, एरवी इथे झोपायला हरकत नाही, पण बाजूच्या व्यक्तीच्या अंगावर पडायचं नाही, कारण का त्याची झोप मोड होऊ शकते. त्यामुळं इतरांना त्रास नाही द्यायचा. 1 तासाचं सुख पाहिजे का? झोप काढ. 1 दिवसाचं सुख पाहिजे का? तर भटक.
चरैवेती चरैवेती. भटका, 1 दिवसाचं सुख पाहिजेस. आपल्याला 1 महिन्याचं सुख पाहिजे का? लग्न करा. 1 महिन्यानंतर लक्षात येतं की कुठून केलं. बायको बरोबर असली तरी पुरुषांनी टाळ्या वाजवायला हरकत नाही या वाक्यात. इथे तरी निर्भय व्हा, घरी गेल्यावर काय शिव्या खायच्या ते खा. वा वा, एक तरी निर्भय आहे. कोणी वाजल? वा वा, छान. बायकोची परवानगी घेऊन वाजवली. एक महिन्याचं सुख पाहिजे असेल तर शास्त्र म्हणतं विवाह करा. आणि जन्मभर सुख व्हायचं असेल, म्हणजे जन्मभर आनंदी व्हायचं असेल, तर श्रीमद भागवत कथा ऐका. नुसती ऐका नाही, अभ्यास करा. नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे नाही. ऐकावी. नवविधा भक्तीमध्ये पहिली भक्ती श्रवणच आहे. ऐकावी, अभ्यासावी. आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती की या महिन्याचं बजेट बनवाल तुम्ही, तेव्हा गीता प्रेस गोरखपूरचं श्रीमद भागवत 2 खंडात इथे समोर जे आहे असं विकत घ्या. माझी एजन्सी नाही आहे, जिथे मिळेल तिथून घ्या. पण आपल्या घरामध्ये भागवत असलं पाहिजे. 7 दिवसात मी अशी खूप पुस्तकं सांगणार आहे, घाबरू नका. आपल्या घरात लायब्ररी असली पाहिजे धर्मग्रंथांची. तर हे ऐकावं, अभ्यासावं, जाणावं आणि अनुभवावं. बाबा गोस्वामी तुलसीदास रामायणाविषयी म्हणतात, जो सुनत गावत कहत समुझत परमपद नर पावय. परमपदाची प्राप्ती घ्यायची आहे तर नुसतं नाम न घेऊन चालणार नाही. जो सुनत गावत कहत समुझत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की मला राम समजले पाहिजे, मला कृष्ण समजले पाहिजे, मला कथा समजली पाहिजे. आणि मग अशी कथा अनुभवायला लागलं. नामदेव महाराजांनी काय सांगितलं की ज्ञानदेवी श्रेष्ठ आहेच, आम्हाला माहितीच आहे, पण काय करायचं आहे? नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी. एक ओवी अनुभवली आपण तर संपूर्ण ज्ञानदेवी आपल्याला कळाली, ज्ञानेश्वरी कळाली, भावार्थ दीपिका कळाली. पण अशी भागवत कथा भाग्यवानांनाच लाभते. पहिला दिवस भागवत महात्म्य सांगायचं असतं, तिकडे आपली हळूहळू नदी प्रवाहित होते. कोणालाही भागवत कथा लाभत नाही. लाभणं म्हणजे ते खडा लाभतो वगैरे तसलं नाही है ना. हे रत्न लाभतं असं वाक्य आपल्या पत्नीच्या तोंडून ऐकताना सावध राहा. कुठलंही रत्न लाभतं पण हे रत्न नाही लाभलं मला, असं ती म्हणू शकते. तसलं लाभणं नाही. लाभणं म्हणजे आपल्याला ते ऐकण्याची संधी प्राप्त होणं, ऐकण्याची, सांगण्याची. तुम्ही आणि मी असे भाग्यवान आहोत कारण आपली परमेश्वराने निवड केली आहे. असं परमेश्वराने आपली निवड केली. ज्या शहरात माणसं कमी आहेत का, पण आपण इथे आलो. आपण आलो म्हणजे चोजन सोल्स. वी आर चोजन सोल्स. भगवंताने आपल्याला निवड केलेली आहे. आता ही जर निवड केली आहे तर येते 7 दिवस चिंता, तहान, भूक सगळं विसरून आपल्याला फक्त 6:30 ते 9:30 भागवतच ऐकायचं. आणि असं भागवत ऐकण्याचा फायदा काय होतो, काही म्हणणार तुम्ही? कृष्ण 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 वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं वसुदेव सुतं देवं कणकेयूरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं
कृष्ण 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 गोपिकानां श्रीनिकेतन महेश्वर कृष्ण वन्दे जगद्गुरुं कृष्ण 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 रुक्मिणी केली संयुक्तं पीताम्बर सुशोभितं रुक्मिणी केली संयुक्तं पीताम्बर सुशोभितं अवाहं तुलसीगन्धं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्ण 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 श्रीवत्साङ्गं महोदयं वनमाला विराजितं श्रीवत्साङ्गं महोदयं वनमाला विराजितं शङ्खचक्रधरं देवं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्ण 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 वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्ण 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 आजपासून शेवटच्या दिवशीपर्यंत 6:30 ते 9:30 हा निर्धारित वेळ आहे. प्राकृतिक काही आपदा आली तर ठीक आहे, वारं पाऊस लाईट, पण घरच्यांना सगळ्यांना सांगून या की 9:30च्या आधी आम्ही हे स्थान सोडूच शकत नाही. 9 वाजल्यापासून मग फोन येत नाही की घ्यायला कधी येऊ, घ्यायला कधी येऊ, घ्यायला कधी येऊ, आत्ता घ्यायला कधी येऊ असं जरी आपल्याला ऐकू येत असलं तरी पोचवायला कधी येऊ, पोचवायला कधी येऊ असं सगळं विसरून जायचं. 7 दिवस आपल्याला प्रत्येकाला गोपी बनता आलं पाहिजे. भागवत कळायचं असेल तर गोपी बनावं लागतं, नाहीतर नाही कळत. मग आपण जर असे निवडलेले लोक आहोत, चोजन सोल्स ज्याला मी म्हटलं, तर या आपल्या भाग्याचा आपल्याला नीट अर्थ कळायला पाहिजे की का मी हे दिवस काढलेत, माझ्या आयुष्यातले 7 दिवस का मी भागवत श्रवणासाठी खर्च करतो. तर मी भाग्यवान आहे. जन्मांतरे भवेत पुण्यम तदा भागवतम लभेत. अनेक जन्माचं पुण्य ज्याचं संचित आहे, भरपूर स्टॉक आहे, त्यालाच भागवत ऐकायला मिळतं. जन्मांतरे भवेत पुण्य. शेकडो वेळा अनुभव व्यासगादींनी घेतला आहे की सगळं ठरवणारा माणूस भागवत कथा सुरू व्हायच्या दिवशी काहीतरी अडचणी येते, त्याला कुठेतरी जावं लागतं, त्याला काहीतरी त्रास होतो, त्याला आजारी पडतो, जे काही आहे त्याला कथा नाही ऐकता येत. सगळं कथा करण्यासाठी ज्यांनी केलं. आणि जो म्हणतो की नाही मला काही कथा ऐकायची इच्छा नाही आहे, बघू जेव्हा जमेल तेव्हा, त्याला ऐनवेळी अशी इच्छा होती की तो येतो. विशेषतः आम्ही जेव्हा हरिद्वार, ऋषिकेश, नैमिषारण्य, शुकताल इथे भागवत कथा करतो तेव्हा अगदी रेल्वे सुटायच्या वेळेला एखादा बॅग घेऊन येतो आणि त्याला जागा मिळून जाते. कारण का जो येणारा असतो पहिल्या दिवशी ज्यांनी बुकिंग केलं आहे त्याचं ऐनवेळी रद्द होतं, तर त्याच्या नावाने याचा प्रवास सुरू होतो. जन्मांतरे भवेत पुण्यम तदा भागवतम लभे. सहजासहजी नाही आहे. एवढंच नुसतं भागवत कथेचं महात्म्य नाही आहे, तर ही भागवत कथा मनुष्यांसाठीच आहे. श्रीमद भागवती वार्ता सुराणामपि दुर्लभम. देवांना सुद्धा ही भागवत कथा प्राप्त होत नाही, मनुष्यांचा अधिकार आहे.
मग हा अधिकार आपल्याला देवांपेक्षा जास्त मिळाला आहे, तर हा अधिकार सोडायचा कशाला? ही सगळी भागवत कथा सर्व विद्यांचं भांडार आहे. सर्व जगात जेवढ्या म्हणून विद्या आहे, विद्या, कला, शास्त्र सगळं त्याचं हे भांडार आहे. आणि मन शुद्ध करण्यासाठी भागवत कथेसारखं दुसरं कोणतंही साधन नाही. पुन्हा एकदा वाक्य म्हणतो, मन शुद्ध करायचं असेल तर वेद आहेत, पुराणं आहेत, महाकाव्य आहे, सगळं आहे. पण भागवतासारखं साधन नाही आहे. त्याचं कारण काय आहे? शास्त्र असं म्हणते की वेदाः पुराणं काव्यंच, वेद पुराण काव्यंच म्हणजे महाकाव्य प्रभुर्मित्रं प्रियेवही. वेद आपल्याला ज्ञान देतं ना, तर ऑर्डर सोडतं. वेद दाढी कुरवाळत नाही. वेदाचा स्वभाव आहे वडिलांसारखा, तो आज्ञा देतं. वेद आज्ञा देऊन आपल्याला ज्ञान देतं, माहिती देतं, जाणीव देतं, जे काही आहे. पुराण एकूण 18 पुराणं आहे. ही सगळी पुराणं आपल्याला मित्रासारखं ज्ञान देतात. वेद आज्ञा करतात, मित्र समजुतीने सांगतात, अरे यार असं नसतं, असं कुठे असतं, जरा थोडं समजून घे, तू पण घे, मी पण बोलतो. पण आयुष्य असंच असतं बाळा, मित्रा सख्या काय जे आहेत. पुराणं सगळे आपल्याला मित्रासारखं समजून सांगतात. रामायण महाभारतासारखी महाकाव्य आहे. पत्नी किंवा स्त्री जशी प्रेमाने एखादी गोष्ट सांगते, गैरसमज असेल हे श्लोक लिहिणाऱ्याचं, पण जे काही आहे ते आता लिहिलं तर मला तेच सांगावं लागेल. बरोबर आहे ना झंकार? तर पत्नी जसं प्रेमाने सांगते तसं आहे. पण भागवताचं वैशिष्ट्य असं मत आहे, बोधयन्ती ती तम प्राहू. मित्र सखी किंवा आज्ञा करणाऱ्यासारखं हे बाकी सगळं सांगत असलं तरी भागवत मात्र त्रिवृत भागवतम. पुन्हा या तिन्ही गोष्टींसारखं भागवत आहे. ते कधी मित्र बनतं, कधी सखी बनतं, पत्नी बनतं, स्त्री बनतं, कधी आज्ञा पण देतं. आणि अशा तिन्ही धारा ज्याच्यामध्ये आहेत ते भागवत आपल्याला ऐकायला मिळत आहे. भागवताचं महात्म्य सांगताना असंही म्हटलेलं आहे की हे कल्पवृक्षाचं मधुर फळ आहे. आपण रोज जी आरती म्हणणार आहोत, कल्पतरूचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आता कल्पवृक्षाचं फळ हीच कल्पना किती अद्भुत आहे बघा. म्हणजे एक तर कल्पवृक्ष आपल्याला आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो. त्या वृक्षाचं जे सार आहे ते फळात आहे. ते फळ आपल्याला भागवताच्या रूपानं प्राप्त झालेलं आहे, ते फळ. असं भागवत आपल्याला 7 दिवस का ऐकायचं आहे? स्वकीयम यभवत तेज. याचं वैशिष्ट्य काय आहे? भागवत कथा ही नुसतं ग्रंथ नाही आहे, हे नुसतं पुराण नाही, हे नुसती पोथी नाही, हे नुसतं पुस्तक नाही. स्वकीयम यभवत तेजे तद्वै भागवते व्यधात. फार महत्त्वाचा श्लोक आहे हा. नीट समजला की मग भागवत ग्रंथ, आमचे शीख बंधू गुरुग्रंथ साहिबा कधीही साधा असा ठेवत नाही. त्यांच्या घरातही तुम्ही जाल तर सर्वात प्रतिष्ठित जागी तो ठेवलेला असतो. तो घ्यायचा असेल तर बोडक्या डोक्याने कधी घेत नाही. एक तर कोणीही शीख बोडका नसतो, पगडी असतेच. आपणच सनातन धर्मावलंबी म्हणून घेणारे आता सगळे उघड्या डोक्यानेच फिरतो आपण. ठीक आहे, त्या निमित्तानं इतरांना कळतं तरी ह्याला डोकं आहे, पुष्कळ आहे. पण शीख डोक्यावरच घेईल. आणि तो गुरुग्रंथ म्हणत नाही, गुरुग्रंथ साहिबा. त्याच्या दृष्टीनं ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. तसं भागवत काय? तिरोधाय प्रविष्टोयम श्रीमद भागवत गवार्णवम. भगवंतानी स्वधामी जात असताना आपलं सगळं तेज या ग्रंथामध्ये समाविष्ट केलं. नॉट जस्ट अ बुक, नॉट जस्ट अ होली बुक, वाङ्मय मूर्ती आहे भगवंताची, नुसता ग्रंथ नाही आहे. म्हणून कधी ग्रंथ आहे ना, त्याला स्पर्श करताना सुद्धा
असे असे अद्भुत संत आपल्याकडे होऊन गेलेत. आपल्याला ते कोणी आपल्या घरात धर्मग्रंथ कुठेही पडलेले असतात. तर मी बघितलंय असे मोठे मोठे संत की ते भागवत ग्रंथावर हात फिरवताना सुद्धा इतक्या प्रेमाने फिरवतात. त्यांना माहिती आहे तेने वाङ्मयी मूर्ती प्रत्यक्षा वर्तते हरे. या ग्रंथामध्ये साक्षात भगवंत त्याने आपलं तेज भरून ठेवलेलं आहे. अशा ग्रंथाला हात लावताना मूर्तीला सुद्धा हळदी कुंकू वाहताना आहे ना इतकं हळुवारपण चित्त आणून या वाहिलं पाहिजे. आपण वाहत नाहीच, आपण फेकतो. पूजेत काय म्हटलेलं आहे म्हणून कर्मकांड सुद्धा विचारपूर्वक कसं आहे, समर्पयामी. प्रक्षेपण आहे आम्ही असं म्हटलेलं नाही ना, फेकणं नाही, प्रक्षेपण नाही ना, मिसाईल नाही ना हळदी कुंकू म्हणजे. ऋतुकालोद्भव फलाने पुष्पाने समर्पयामी. जे काही फलपुष्प आहे ऋतुकालोद्भव आहे ते मी तुला अर्पण करतोय. अर्पण करण्याची भावना आहे. तसं कुंकू वाहताना सुद्धा, एकमेकाला कुंकू लावताना सुद्धा असं लावलं पाहिजे की तिथे आहेच, असतंच. बरं आपल्याला कळत नाही म्हणून काय, ते चैतन्य तिथे आहेच. फार माऊलींचा शब्द आहे, अति हळुवारपण चित्ता आणोनिया. शारदीयेचे चंद्रकळे माझी अमृत कणकोळे. हे इतकं हळुवारपण चित्त आणोनिया. चकोर तलगे, चकोराला जसं चंद्रकिरण लागतं तसं नाही, चकोराच्या पिल्लांना अजून हळवं, अजून हळवं. अति हळुवारपण चित्त. हळुवारपण तर आवश्यकच आहे, अति हळुवारपण चित्त. इतकं तरल. कारण का तेने यम भागवतमध्ये वाङ्मयी मूर्ती प्रत्यक्षाम वर्तते. त्यात प्रत्यक्ष भगवंत राहत आहेत. कॉटवर बसले, लोडाला टेकले, लोळत वाचताय भागवत असं नाही. भागवत घरात एक सुप्रतिष्ठित. म्हणून धर्मग्रंथाची प्रतिष्ठापना करायची असते. आणलेत आणि ठेवलेत असं नाही, त्यांची प्रतिष्ठापना करायची असते. येईल पुढे कधी. असं हे भागवत हा नुसता ग्रंथ नाही, ती जर वाङ्मय मूर्ती आहे तर वाङ्मय मूर्ती नेमकी काय आहे हे आपल्याला कळलं पाहिजे ना. या भागवतामध्ये एकूण 12 स्कंध आहेत. रामायणामध्ये कांड म्हटलेलं आहे ना, बालकांड, अयोध्याकांड, किष्किंधाकांड, सुंदरकांड, लंकाकांड, उत्तरकांड. तसं भागवतामध्ये जे चॅप्टर्स आहेत त्याला स्कंध म्हटलं आहे. हे 12 स्कंध म्हणजे जर भगवंताची मूर्ती असेल तर ती मूर्ती कशी आहे याचं वर्णन फार संतांनी फार छान केलं आहे. ते असं म्हणतात की यातला पहिला आणि दुसरा स्कंध जो आहे ते भगवंताचे चरण आहेत, 2 पाय आहेत. म्हणून पहिला स्कंध आणि दुसरा स्कंध वाचताना इतकं विनम्र व्हावं लागतं आपल्याला, तर ते तत्त्वज्ञान कळतं. एकदम एकदम प्युअर फिलॉसॉफी. काही त्याच्यामध्ये तुम्हाला भेसळ नाही, मिसळ नाही, चटकदार काही नाही. पूर्ण तत्त्वज्ञान. पहिला आणि दुसरा स्कंध भगवंताचं चरण आहे. तिसरा आणि चौथा स्कंद जो आहे तो भगवंताचे जांघा आहेत, मांडे आहेत. 5वा स्कंद आहे ती भगवंताची नाभी आहे. 6वा स्कंद जो आहे तो भगवंताचं वक्षस्थळ आहे. 7वा आणि 8वा स्कंद जे आहे ते भगवंताचे बाहू आहेत, दोन्ही हात आहेत. 9वा स्कंद आहे तो भागवताचा कंठ आहे. आता 9व्या स्कंदाला भागवताचा कंठ का म्हटलं? आमच्या वारकरी संप्रदायामध्ये काय म्हणतात ना, ते का अभंग समजावून सांगणं नाही म्हणत, अभंग सोडवून दाखवलं म्हणतात. गणित सोडवतात तसं भागवतातले हे सगळं वाचताना 9वा स्कंद कंठ का, 7वा का नाही, 8वा का नाही, 10वा का नाही? तर 9व्या स्कंधामध्ये श्रीरामांचं चरित्र आहे. आणि श्रीरामांचं चंद्र ज्यांनी कंठस्थ केलेलं आहे त्याला भागवत कळाले. कंठ, कारण का इथंच सगळं आहे. कंठी धारण करतो ना आपण, माळ, कंठस्थ करणं, मुखोद्गत करणं, पाठ करणं. आणि इथे राम असतील तर रामाना विचारले काही बाहेर येऊ शकत नाही आणि रामाने अनुमती दिल्याशिवाय काही आत जाऊ शकत नाही. त्यामुळं कंठात राम पाहिजे.
मग 9वा स्कंद कंठ आहे, 10वा आहे भगवंताचा मुखकमल, भगवंताचा चेहरा. 10व्या स्कंदाचे 2 भाग आहेत, पूर्वार्ध आणि उत्तरार्ध. पूर्वार्धामध्ये भगवंताच्या सगळ्या गोकुळ वृंदावनातल्या लीला आहेत आणि उत्तरार्धामध्ये शेष भगवंताच्या 125 वर्ष आयुष्यामधलं जे राष्ट्रकार्य आहे ते आहे. त्यामुळं भागवताचे दोन्ही स्कंद हे दशमस्कंदामधले पूर्वार्ध उत्तरार्ध हे भगवंताचा चेहरा म्हणजे परिचय आहे. आपल्याला एअरपोर्टवर उभं करतात ना चेहरा, मग आपल्याला ते आत जायला परवानगी मिळते. तसं भागवताच्या सगळ्या तत्त्वज्ञानाचा चेहरा काय आहे, ओळख काय आहे, परिचय काय आहे, तर दशमस्कंद आहे. 11वा स्कंद आहे भगवंताचा ललाट, कपाळ. अगेन डीप फिलॉसॉफी. बहुतेक 90 बहुतेक कथामध्ये 11व्या स्कंधाला शेवटचा पूर्वार्ध मिळतो सांगायला. आणि जसं भगवद्गीतेचा पहिला अध्याय हा सगळ्यात महत्त्वाचा आहे, तसं भागवतातला सर्वात महत्त्वाचा स्कंद कोणता आहे, तो 11वा आहे. कारण का त्याच्यामध्ये सगळं वेद उपनिषदांचा सार आहे. पण तो सांगायला वेळ नसतो आणि वेळ असला तर ऐकायला कोणी येणार नाही. कारण का ते म्हणतील जाऊ द्या पुष्कळ झालं, महाप्रसाद किती वाजता आहे तेवढं सांगा, त्याच्या आधी आम्ही पोचतो. झालं 11. 12व्या स्कंधामध्ये भागवताचं मस्तक आहे. मस्तक म्हणजे पूर्ण ज्ञान, मुक्ती, गौरव, गरिमा, प्रतिष्ठा. 12 स्कंध भगवंताचा देह आहे. भागवत ऐकणं हे तप आहे, तपश्चर्या आहे, खरंच आहे. भागवत ऐकणं तप आहे, भागवत सांगणं महातप आहे. सांगणारे खूप आहे माझ्यासारखे, पण ते धाडस करत आहे, धारिष्ट आहे. सांगणं का तप आहे, तर भागवत आत्मसात होण्यासाठी पराकोटीचं ज्ञान असावं लागतं. सगळी उपनिषद, सगळे वेद, सगळा योग, सगळी ब्रह्मसूत्र ही ज्याला किमान महत्तम स्तरावरती अवगत झाली आहे तो भागवत सांगू शकतो. कारण का भागवत सांगण्यासाठी भागवताचंच वर्णन महात्म्य सांगताना विद्यावताम भागवते परीक्षा असं म्हटलं. अतिबुद्धिमान माणसाची परीक्षा घेणारा ग्रंथ कोणता आहे, तर भागवत आहे. आता मी धाडस करतो आहे, धारिष्ट करतो आहे, तुम्ही सगळे दयाळू आहात, न्यून ते पुरते अधिक ते सरते करून घेणार याची मला खात्री आहे. पण भागवत सांगणं हे महातप आहे, ऐकणं हे तप आहे.